सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये स्वागत. GNM या अभ्यासांतर्गत आपण आज स्त्री प्रजनन संस्था, तिची रचना व कार्य हा मुद्दा पाहणार आहोत. तर बंधू भगिनींनो, त्यामध्ये स्त्रीबीज व शुक्राणू यांचे फलन कोठे होते, बाळाची वाढ कोठे होते, तसेच स्त्री प्रजनन संस्थेचे जे विविध अवयव आहेत, भाग आहेत, त्याचे कार्य व रचना आपण पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवातचा आपला व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करावे, शेअर करावे व सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नये. तर बंधू भगिनींनो, चला पाहूया स्त्री प्रजनन संस्था, तिचे कार्य व रचना कशा प्रकारची आहे. बंधू भगिनींनो, ही स्त्री प्रजनन संस्थेची आकृती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहू शकता, आपल्याला दोन्ही बाजूंनी म्हणजेच डाव्या साईडला व उजव्या साईडला अंडाशय दिसत आहेत. तर बंधू भगिनींनो, हे पांढरे जे आहे पांढऱ्या रंगाने जे दर्शवलेला भाग आहे तो म्हणजेच अंडाशय होय. तर या अंडाशयामध्ये स्त्री बीजाची निर्मिती होत असते, ज्याला आपण एग किंवा ओहा असं म्हणत असतो. तर एग किंवा ओहाची येथे निर्मिती होत असते हे आपणास माहीत आहे. तसेच या अंडाशयापाशी आपल्याला बोटाच्या आकाराच्या काही रचना दिसत आहेत, त्याला आपण इंग्रजीमध्ये फिंबरी असं म्हणत असतो. तर फिंबरी म्हणजेच फिंगर लाईक स्ट्रक्चर. तर बंधू भगिनींनो, हे फिंगर लाईक स्ट्रक्चर जे आहे त्यातून एक आपल्याला ओपनिंग पाहायला मिळते, ती म्हणजेच बीजांड वाहिनी, म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणत असतो. तर फॅलोपियन ट्यूब याची ओपनिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. त्या ओपनिंगमधून जे अंडाशयामध्ये जे अंड रिलीज झालेलं आहे, म्हणजे तिथून ते निघलेलं आहे, ते त्या मुखामधून म्हणजे बीजांडवाहिनीचे जे मुख आहे त्यातून ते बीजांडवाहिनीमध्ये प्रवेश करते आणि बीजांडवाहिनी मार्गे ते काय होते, गर्भाशयाकडे मार्गक्रमण करते. तर बंधू भगिनींनो, आपण एक बाब अजून एक लक्षात घ्यावी. तर दोन्हीपैकी जे अंडाशय आहेत, दोन्ही अंडाशय जे आहेत त्यापैकी फक्त एकाच अंडाशयामधून स्त्रीबीज म्हणजे ज्याला आपण अंड किंवा एग असं म्हणत असतो किंवा ओहा असं म्हणतो, तो रिलीज होत असतो. हे आपण लक्षात ठेवावे. मीन्स ओनली वन एग फ्रॉम वन ओहेरी ओनली, अशा प्रकारची बाब त्याची आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर अंडाशयातून अंड काय झालेलं आहे, स्त्रीबीज रिलीज झाला आहे म्हणजे निघाले आहे आणि ते बीजांडवाहिनीद्वारे म्हणजेच फॅलोपियन ट्यूबद्वारे काय होते, ते अशा प्रकारे गर्भाशयाकडे मार्गक्रमण करते. मार्गक्रमण करताना आपणास माहीत आहे, जी फॅलोपियन ट्यूब आहे तर फॅलोपियन ट्यूबमध्येच फलन होत असते, ही एक बाब आपण लक्षात ठेवावी. आणि फलित झालेले जे स्त्रीबीज आहे, ज्याला आपण बीजांड असं म्हणतो, तर ते नंतर गर्भाशयाकडे मार्गक्रमण करून काय होते, ते गर्भाशयामध्ये स्थित होते. म्हणजे आपण पाहू शकता इथं गर्भाशयाचे हे जे भिंती आहेत किंवा अस्तर जे आहेत, त्याला आपण अस्तर असं म्हणतो, तर अशा प्रकारची जी लायनिंग आहे त्या लायनिंगवरती ते कुठेही काय होते, अशा प्रकारे चिटकते म्हणजे स्थित होते. तर अशा प्रकारचे ते पोझिशन घेते. आपल्याला माहीत आहे, जर फलन झालं नाही तर फलन न झालेले जे बीजांड आहे किंवा स्त्री बीज जे आहे तेही अशाच प्रकारे काय करते, इथं चिटकते. म्हणजेच ते काय करते, एक पोझिशन घेते, चिटकते. ते म्हणजेच गर्भाशयाच्या अस्तराला किंवा भिंतीला, ज्याला आपण लायनिंग असं म्हणतो, त्या लायनिंगला ते चिटकते. आणि आपल्याला माहीत आहे, मॅच्युरेशन सायकल आपण ज्याला म्हणत असतो, तर मॅच्युरेशन सायकलच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 28व्या दिवसापर्यंत आपल्याला जे स्त्रीबीज आहे ते याच भागामध्ये म्हणजे ज्याला आपण गर्भाशय असं म्हणतो, गर्भाशयात पाहायला मिळते. आणि 28व्या दिवसापर्यंत जर फलन झालं नाही तर त्या अंड्यानंतर काय होते, त्याचे क्षरण होते, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिके किंवा डिजनरेट असं म्हणतो. त्याचं डिजनरेट होऊन काय होते, MC पिरियड किंवा मासिक पाळी काय होते, पुढची येते, हे आपणास माहीत आहे. तर अशा प्रकारे जर त्याचं फलन झालं म्हणजे शुक्राणू व स्त्रीबीज यांचं जर मिलन झालं, ते बीजांडवाहिनीमध्ये होत असते, हे आपणास माहीत आहे. तर ते बीजांडवाहिनीतून फलन झाल्यानंतर जो भ्रूण तयार होतो तो पुढे मार्गक्रमण करून गर्भाशयात येतो आणि गर्भाशयात येऊन तो तिथे स्थित होतो, म्हणजे एक पोझिशन घेतो आणि तिथं त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर बंधू भगिनींनो, आपल्याला अजून एक टायटल इथं पाहायला मिळते, ते म्हणजेच गर्भाशय ग्रीवा. तर आपण लक्षात घ्यावे, गर्भाशय ग्रीवा म्हणजेच गर्भाशयाचे मुख. तर आपणास माहीत आहे, योनिमार्ग जो आहे, योनिमार्गातून पुढे अशाच प्रकारे आपल्याला एक
निमुळती नळी पुढे गेलेली पाहायला मिळते. तर एकदम लहान असणारा याचा जो आकार आहे गर्भाशय ग्रीवा म्हणजेच गर्भाशयाचे मुख किंवा तोंड, ज्याला आपण युटेरस ओपनिंग असं म्हणत असतो, तर एकदम लहान असणारी ती ओपनिंग असते. तर त्या ओपनिंगपाशी आपल्याला म्युकल ग्लँड्स पाहायला मिळतात, जे म्युकस नावाचा एक पांढरट पदार्थ ते काय करत असतात, स्त्रवत असतात. तर बंधू भगिनींनो, हा पांढरट पदार्थ आपल्याला अशा प्रकारे इथं गर्भाशय ग्रीवा म्हणजेच युटेरस ओपनिंगजवळ पाहायला मिळतो. स्त्री प्रजनन संस्थेचा बाह्य भागातून म्हणजेच ओपनिंग भागातून आपल्याला पाहायला मिळणारा जो अवयव आहे तो म्हणजेच योनी. तर अशा प्रकारे योनी मार्ग आपल्याला दिसतो, म्हणजेच योनी दिसते. तर ही स्त्री प्रजनन संस्थेची काय आहे, रचना आहे. तर बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, 2 अंडाशय असतात. डाव्या बाजूचं डावा अंडाशय, उजवा अंडाशय, दोन्हीपैकी फक्त एकाच अंडाशयामधून एका वेळेस काय होतो, ओहा किंवा एग, ज्याला आपण बीजांड स्त्री बीज असं म्हणत असतो, तर ते काय होते, बाहेर पडते. आणि ते बाहेर पडल्यानंतर आपल्याला माहीत आहे ह्या इथून बीजांड वाहिनीमधून ते काय करणार आहे, मार्गक्रमण करणार आहे. एक तर ते डाव्या साईडने असेल किंवा अशा प्रकार डाव्या साईडने किंवा उजव्या साईडने ते काय करील, मार्गक्रमण करील. म्हणजे जिथून अंड ते बीजांड जे रिलीज झालं आहे ते मार्गक्रमण करेल. आणि फॅलोपियन ट्यूब, ज्याला आपण बीजांड वाहिनी म्हणतो, त्यामार्फत ते काय होईल, गर्भाशयात येईल. आणि गर्भाशयात त्याची काय होईल, पुरेपूर वाढ होईल. तर विद्यार्थी मित्रो, स्त्री प्रजनन संस्था जी आहे, तर स्त्री प्रजनन संस्थेत अंडाशय, ज्याला आपण ओव्हेरी असं म्हटलं, त्यानंतर गर्भाशय, ज्याला आपण युटेरस असं म्हटलं, त्यानंतर बीजांड वाहिनी, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हटलं, त्यानंतर गर्भाशय ग्रीवा, ज्याला आपण सर्विक्स असं म्हणतो, त्यानंतर योनी, ज्याला आपण व्हजायना असं म्हणतो, आणि योनीद्वार, ज्याला आपण काय म्हणतो, फलवा असे म्हणतो, या सर्वांचा समावेश होतो. तर बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, अंडाशय, गर्भाशय, बीजांड वाहिनी, गर्भाशय ग्रीवा, योनी व योनीद्वार, या सर्व बाबींचा, या सर्व घटकांचा, या सर्व अवयवांचा काय होतो, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये समावेश होतो, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर बंधू भगिनींनो, अंडाशय हा पहिला भाग आपण जो पाहिला, 2 अंडाशय असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, ओव्हेरी असं म्हणतो, हे आपण लक्षात घ्यावे. तर अंडाशय जे आहे त्याचं रचना कशी असते, त्याचं कार्य कसं चालतं, हे आपण पाहूया. त्यामध्ये स्त्री प्रजनन संस्थेचे हे कार्यात्मक काय आहे, अंग आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, तर या इथेच काय होत असतात, एग, आपण ज्याला एग असं म्हणतो, म्हणजेच स्त्री बीज. तर स्त्री बीज काय होत असते, तयार होत असते, हे आपणास माहीत आहे. तर स्त्रीचा म्हणजेच मुलीचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस एकदाच सर्व एग्स काय झालेले असतात, तयार झालेले असतात, हे आपण लक्षात ठेवा. फक्त दर महिन्याला मासिक पाळीमध्ये आपल्याला माहीत आहे 14व्या दिवशी, ज्याला आपण ओव्हुलेशन असं म्हणतो, फक्त 14व्या दिवशी काय होत असतो, एग रिलीज होत असतो. म्हणजे तो अगोदरच तयार झाला आहे, फक्त तो 14व्या दिवशी रिलीज होतो, हे आपण लक्षात घ्यावे. आणि रिलीज झाल्यानंतर तो बीजांड वाहिनी जी आहे, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, त्या मार्गे गर्भाशयात जातो, हे आपण लक्षात घ्यावे. तर सर्वप्रथम बाब एक लक्षात घ्या, तर हे कार्यात्मक काय आहे, अंग आहे, एकक आहे. त्यानंतर अंडाशयात स्त्रीबीज किंवा बीजांडाची काय होत असते, निर्मिती होत असते. त्यानंतर अंडाशयाचे मुख बीजांडी वाहिनीमध्ये काय होते, उघडते. तर बीजांड वाहिनी म्हणजेच फॅलोपियन ट्यूब. तर फॅलोपियन ट्यूबमध्ये आपल्याला अशा प्रकारे अंडाशयाची ओपनिंग म्हणजेच त्याचं द्वार उघडलेलं पाहायला मिळते. त्यानंतर बंधू भगिनींनो, अंडाशयाची जी जोडी असते ती स्त्री प्रजनन संस्थेत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ते जोडीने असतात, म्हणजे त्यांची संख्या किती आहे, 2. डावे अंडाशय, उजवे अंडाशय, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर बीजांड वाहिनी, आपण एक बाब अजून प्रकर्षाने लक्षात ठेवावी. तर बीजांड वाहिनीमध्ये प्रमुख जी प्रक्रिया होत असते ती म्हणजेच फलन होय. तर मानवी फलन प्रक्रिया जी आहे ती फलन प्रक्रिया बीजांड वाहिनी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो, त्यामध्ये ती होत असते. बीजांड वाहिनीमध्ये फलनाची प्रक्रिया झाल्यानंतर झायगोट तयार होतो. आणि हा जो झायगोट आहे, ज्याला आपण भ्रूण असं म्हणतो, तर तो काय करतो, पुढे मार्गक्रमण करतो, हे आपण लक्षात ठेवावे. म्हणजेच आपल्याला माहीत आहे अशा प्रकारचा काय आहे, एग आहे, ज्याला बीजांड आपण म्हणतो किंवा स्त्रीबीज असं म्हणतो. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे अशा प्रकारचा स्पर्म काय करणार आहे, एंट्री करणार आहे. आणि हा स्पर्ममध्ये गेल्यानंतर त्यांचा दोघांचा एकच जीव होतो. आणि अशा प्रकारचं काय होते, एक जीव, एकच पेशी आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. आणि
एकाच स्पेशीचा असणारा जो जीव आहे ज्याला आपण मराठीमध्ये भ्रूण आणि इंग्रजीत त्याला आपण झायगोट असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवावे. तर हे झायगोट जे तयार झालेले आहे, सुरुवातीचे जे भ्रूण तयार झाले आहे ते काय करते, ह्या नलिकेमधून ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो किंवा बीजांड वाहिनी म्हणतो, त्यातून ते मार्गक्रमण करते, पुढे जाते. तर त्याचे कार्य कसे चालते ते पाहूया. तर अंडाशयातून याचा उगम होतो. कशाचा? तर बीजांड वाहिनी ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो, त्याचा उगम होतो, म्हणजे तिथून बाहेर निघते, उगवते. त्यानंतर अंडाशयातून गर्भाशयापर्यंत बीजांड वाहण्याचे काम बीजांड वाहिनीचे असते. तर अंडाशयापासून गर्भाशय म्हणजेच ओहेरीपासून युटेरसपर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे तो बीजांड वाहिनीमार्फत होत असतो, म्हणजेच फॅलोपियन ट्यूब मार्फत होत असतो, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर विद्यार्थी बंधू भगिनींनो, बीजांड वाहिनीचे प्रमुख कार्य त्याचे मुख जे आहे, म्हणजे आपण माउथ ओपनिंग असं म्हणतो, तर ओपनिंग जी आहे ती गर्भाशयात आपल्याला उघडलेली पाहायला मिळते. म्हणजेच काय झालेलं आहे, अंडाशयातून त्याचा उगम झाला आहे आणि गर्भाशयामध्ये बीजांड वाहिनी काय होते, संपते, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर यात स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन होते, म्हणजेच फर्टिलायझेशन जे आहे, तर हे फर्टिलायझेशन जे आहे ते आपल्याला ह्या बीजांड वाहिनीमध्ये झालेलं पाहायला मिळते. त्यानंतर फलित बीजांड गर्भाशयात येते. तर फलित बीजांड जर समागम झाला तर फलित बीजांड काय होते, पुढे गर्भाशयात प्रवेश करते आणि बीजांड अफलित राहिले तरीही गर्भाशयाकडे मार्गक्रमण करते. ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी. म्हणजेच भ्रूण तयार हो न तयार हो, तर स्त्रीबीज जे आहे ते काय होते, पुढे सरकते, पुढे येते आणि ते गर्भाशयात काय करते, प्रवेश मिळवते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच गर्भाशय, जो युटेरस आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, तर गर्भाशयाचा आकार हा पियर, ज्याला आपण मराठीमध्ये नाशपाती असं म्हणतो, पियर फळासारखा आपल्याला पाहायला मिळतो. जवळपास आपल्याला त्रिकोणी म्हणता येईल, निमुळता त्रिकोण आहे तो. तर 2 नंबर, फलित बीजांड गर्भाशयाच्या भिंतीस चिकटते. तर हेही आपण पाहिलेलं आहे. तर फलित जे बीजांड आहे ज्याला आपण भ्रूण असं म्हटलं होतं, म्हणजे झायगोट असं म्हटलं होतं, तर तो झायगोट काय होतो, तिथे युटेरसच्या भिंतीला काय होतो, तो चिकटतो. त्यानंतर फलन न झाल्यास स्त्रीबीज क्षरण, ज्याला आपण डिग्रेड होणे म्हणतो, डिके होणे म्हणतो, तर डिग्रेड होऊन म्हणजे क्षरण पाहून मासिक पाळीद्वारे ते काय होते, शरीराच्या बाहेर टाकले जाते. तर बंधू भगिनींनो, आपण पाहू शकता इथं अशा प्रकारे आपल्याला त्याची गर्भाशयाची रचना पाहायला मिळते. जो एकदम लहानसा त्रिकोण होता, तो त्रिकोण अशा प्रकारे आपल्याला त्या बाळाची वाढ जी आहे, भ्रूणाची वाढ, भ्रूणाचा नंतर गर्भ तयार होतो आणि गर्भ हा आपल्याला अशा प्रकारे वाढलेला पाहायला मिळतो. म्हणजे जी पूर्ण जी वाढ आहे, 9 महिन्यापर्यंतची जी वाढ असते, 9 मंथ्सपर्यंतची, ती वाढ आपल्याला याच गर्भाशयात झालेली पाहायला मिळते. त्रिकोणाकृती जो भाग होता ज्याला आपण पियर शेप असं म्हटलं, तर पियर या फळासारखा म्हणजेच नाशपाती फळासारखा हा आपल्याला आकार असलेला जो स्त्री प्रजनन संस्थेचा भाग आहे, त्यामध्ये अशा प्रकारे बाळाची काय होते, वाढ होते. अजून एक बाब आपण इथं पाहू शकता, नाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ओम असं म्हणतो, ओंब. तर बंधू भगिनींनो, हा जो ओम आहे, ओम म्हणजेच नाळ, तर नाळेचं जे काम आहे, तर आपल्या ज्या 5 प्रमुख जीवनक्रिया ज्या आहेत, म्हणजे श्वासोच्छ्वास घेणे असेल, चयापचय म्हणजे अन्न पचवणे असेल, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था असेल, चेतासंस्था, तर हे सर्व बाबी ज्या आहेत त्या नाळेद्वारे ते कार्य काय केले जाते, घडवले जाते, केले जाते, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणूनच मानव प्राणी जो आहे, मानव प्राणी किंवा इतर जे प्राणी आहेत, जे जरायुज आहेत, म्हणजेच ज्यांच्यामध्ये नाळ आहे, ते विकसित प्राण्यामध्ये गणले जातात, हे आपण लक्षात घ्यावे. इतर जे प्राणी आहेत, कुठल्याही प्राण्यामध्ये आपल्याला नाळ पाहायला भेटत नाही, जसं की पक्षी वर्ग आहे, त्यानंतर उभयचर वर्ग आहे, त्यानंतर मत्स्य वर्ग आहे, यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे त्यांच्यामध्ये नाळ नसते. फक्त नाळेद्वारे जोडले जाणारे जे प्राणी आहेत ते म्हणजे सस्तन प्राणी किंवा माणसासारखे जे इतर प्राणी आहेत, जे पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात, त्यांच्यामध्येच आपल्याला नाळ पाहायला मिळतो, हेही आपण विसरू नये. त्यानंतर गर्भाशय ग्रीवा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सर्विक्स असं म्हणतो, तर हे गर्भाशयाचे अतिशय लहान मुख आहे. तर गर्भाशय जरी मोठे असले, त्रिकोणाकृती, ज्याला आपण पियर शेप म्हटलं, तर त्याचं जे खालचं टोक जे आहे ते एकदम निमुळते असते, एकदम लहान असते, ज्याला आपण गर्भाशय मुख असं म्हणतो. येथूनच शुक्राणू प्रवेश गर्भाशयात होतो. तर शुक्राणू जे योनी मार्गाद्वारे आलेत ते इथूनच पुढे जाऊन गर्भाशयात प्रवेश मिळवतात आणि फॅलोपियन ट्यूब ज्याला आपण म्हटलं होतं
तिथे जाऊन ते काय करतात, फलन करतात, हे आपण लक्षात घ्यावे. यातून चिकट पदार्थ स्त्रवला जातो. इथे चिकट पदार्थ स्त्रवण्याची एक काय आहे, इथं ग्लँड्स म्हणजेच ग्रंथी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातून चिकट पदार्थ काय केला जातो, स्त्रवला जातो. त्याला आपण म्युकस असं म्हणतो. तर बंधू भगिनी लक्षात ठेवा, हे जे म्युकस आहे ते पांढरट कलरचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा तो काय असतो, पदार्थ असतो. तर हा पदार्थ चिकट पदार्थ असून शुक्राणूस प्रवेश मिळवण्यास तो काय करतो, मज्जाव करतो. तर आपणास माहीत आहे लाखोच्या संख्येने शुक्राणू काय होतात, वीर्यामधून योनी मार्गाद्वारे प्रवेश मिळवून ते काय करतात, आतमध्ये म्हणजेच स्त्री प्रजनन संस्थेत ते प्रवेश मिळवू पाहतात. पण ह्या चिकट पदार्थामुळे त्यांचा प्रवेश काय होतो, अवघड होतो, किंवा त्यांची जी आत जाण्याची प्रक्रिया आहे ती एकदम कमी होते. म्हणजे जे शुक्राणू एकदम धडधाकट आहेत, ज्याला आपण हेल्दी असं म्हणतो, हेल्दी स्पर्म, तेच फक्त काय करतात, अशा प्रकारचं मार्गक्रमण करून ह्या म्युकसला टक्कर देऊन ते पुढे जातात, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर बंधू भगिनींनो, पुढचा जो भाग आहे आपल्या स्त्री प्रजनन संस्थेचा, तो म्हणजेच योनी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हजायना असं म्हणत असतो. तर हा नलिकेप्रमाणे भाग आहे, म्हणजे हा नळीसारखा भाग आहे. त्यानंतर संभोगात म्हणजे ज्याला आपण फकिंग असं म्हणतो, तर संभोग क्रियेमध्ये शिश्न आत घेण्याचा हा काय आहे, मार्ग आहे, किंवा हे कार्य करते, त्यालाच आपण योनी असं म्हणतो. तर योनीमध्ये अंकुचन व प्रसरण पावण्याची चांगल्या प्रकारची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. आपणास माहीत आहे ज्याला आपण पार्च्युरेशन असं म्हणतो, म्हणजेच बर्थ ऑफ बेबी. तर लहान मुलांचा जो जन्म आहे, तो जन्म होण्यासाठी अशा प्रकारे प्रसरण पावण्याची क्षमता योनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दोन कार्य आपल्याला इथे पाहायला मिळतात, एकतर संभोग क्रियेत शिश्न आत घेणे, आणि त्यानंतर अंकुचन प्रसरण ही जी बाब आहे, जी पार्च्युरेशन म्हणजे जन्माच्या वेळी कार्य अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी बाब आपल्याला योनी संदर्भात सांगता येते. तर अशा प्रकारे तिची आपल्याला रचना पाहता येते, आणि तिचे जे विविध भाग आहेत ते भाग आपल्याला इथे पाहता येतात. तर जगनास्थी लक्षात घ्या, जगनास्थी म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा योनीच्या वरचा हा भाग आहे, तिथे स्पर्श केल्यानंतर काय होते, उत्तेजना निर्माण होते. त्यानंतर योनिलिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लिटोरिस असं म्हणत असतो, क्लिटोरिस. तर हे जे क्लिटोरिस आहे त्याला आपण योनिलिंग असं म्हणतो, म्हणजेच लिंगाच्या आकाराचा जो पुढचा भाग आहे त्याप्रमाणेच हे आपल्याला इथे पाहायला मिळते, त्रिकोणाकार तिथे असते, म्हणून त्याला योनिलिंग म्हणजेच क्लिटोरिस अशा प्रकारचं नाव आहे. आपल्याला माहीत आहे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये मूत्रविसर्जन व योनी ह्या दोन्ही बाबी काय असतात, लगट असतात किंवा लागोपाठ असतात. इथं आपण पाहू शकता हा मूत्रमार्ग आहे, म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला इथे जे गोल इथे दिसत आहे ते मूत्रमुख आहे. मूत्रमार्ग मुख, ज्याला आपण युरेथ्रा असं म्हणतो, ओपनिंग ऑफ युरेथ्रा. त्यानंतर योनी, ज्याला आपण व्हजायना आत्ताच म्हटलं होतं, ती योनी आपल्याला इथं खालच्या बाजूला पाहायला मिळते. त्यानंतर गुदद्वार म्हणजेच ॲनस, जिथून मल किंवा विष्ठा बाहेर टाकली जाते, तो भाग जो की या संस्थेचा म्हणजे स्त्री प्रजनन संस्थेचा तो भाग नाही, हे आपणास माहीत आहे. शेजारचा तो अवयव आहे किंवा ओपनिंग आहे. त्यानंतर अजून दोन भाग आपल्या डाव्या साईडला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच बृहत भगोष्ठ आणि लघु भगोष्ठ. तर बंधू भगिनींनो लक्षात घ्या, बृहत भगोष्ठ म्हणजे योनीचा हा फुगलेला जो दोन्हीकडचा भाग असतो त्याला बृहत भगोष्ठ असं म्हटलं जातं. आणि आतला जो पाकळ्याप्रमाणे, फुलाच्या पाकळ्याप्रमाणे हा जो भाग आहे, एकदम नाजूक असणारा जो भाग आहे, त्याला आपण लघु भगोष्ठ असं म्हणतो, हे आपण लक्षात घ्या. तर भगोष्ठ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला आपण भाग असंही म्हणू शकतो, म्हणजेच लहान भाग, लघु भाग म्हणजेच लहान भाग, आणि बृहत म्हणजे मोठा. तर फुगीर जो भाग आहे म्हणजे योनीचा जो फुगीर भाग आहे त्याला आपण बृहत भगोष्ठ म्हणतो, म्हणजेच फुगलेला भाग, हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारे योनीची आपल्याला रचना पाहता येते. अजून एक बाब आहे जे शिश्न आहे, ज्याला आपण पेनिस असं म्हणतो, तो जे आत पेनिस जाते तर ते योनीमध्ये जाते, हे आपण लक्षात घ्यावे. ते मूत्रमार्गामध्ये जात नाही. तर योनीमध्ये प्रवेश करण्याची त्याला निसर्गाने अशा प्रकारे रचना केलेली आहे, हे आपण इथे पाहू शकता. त्यानंतर बंधू भगिनींनो, पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच योनी द्वार, ज्याला आपण व्हल्वा असं म्हणतो. तर आपणास योनीच्या बाहेरून दिसणारा जो भाग आहे त्यालाच आपण योनीद्वार असं म्हणतो. म्हणजे पूर्ण योनी आपल्याला बाहेरून दिसत नाही, ते फक्त जे समोरचा जो भाग दिसतो तो योनीद्वार असतो, ज्याला आपण व्हल्वा असं म्हणतो.
तर योनी व मूत्रनलिकेचे हे काय करतो, संरक्षण करतो, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर संभोगात सीमा अनुभूतीचं हे काय करतो, कार्य करतो. म्हणजेच अशा प्रकारे जो भाग आहे ज्याला आपण व्हॉल्वा म्हणतो, तर व्हॉल्वाला स्पर्श केल्यानंतर एकदम चरमसीमा किंवा अशा प्रकारची भाग आपल्याला उत्तेजना तिथं पाहायला मिळते. तर अशा प्रकारचा व्हॉल्वा ओपनिंगचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर ही आपल्या स्त्री प्रजनन संस्थेची काय आहे, रचना आहे आणि विविध तिचे जे भाग आहेत त्याचे आपल्याला हे कार्य सांगता येतील. तर अशा प्रकारे योनीद्वार जे आपल्याला बाहेरूनच दिसते. त्यानंतर आतमध्ये आपण पायात गेल्यानंतर योनी, त्यानंतर योनीतून प्रवेश केल्यानंतर म्हणजेच मध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग पाहायला मिळतो बंधू भगिनींनो, तो म्हणजेच गर्भाशय ग्रीवा. अतिशय लहान असणारा आपलं जे पेनाचं टोक असते, म्हणजेच पेनाचा जो बॉल असतो आपण ज्याला छर्रा असं म्हणतो, तर त्याप्रमाणे याचा आकार असतो. म्हणजे एकदम लहान सर्विक्स म्हणजेच गर्भाशय ग्रीवा, ज्याला गर्भाशयाचे मुख असे म्हटले जाते, ते आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बंधू भगिनींनो, गर्भाशय हा त्रिकोणाकृती म्हणजेच पियर, ज्याला नाशपाती आपण म्हणतो, नाशपाती फळासारखा आकार असणारा आपल्याला हा भाग पाहायला मिळतो. आणि इथेच बाळाची म्हणजेच जो अगोदर भ्रूण होता, नंतर आपण त्याला काय म्हटले, झायगोट असं म्हटलं, तो काय झालेला अशा प्रकारे डेव्हलप इथं झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याची पूर्ण वाढ गर्भाशयात होत असते. त्यानंतर फलनाचं जे मुख्य काम आहे ते बिजांडवाहिनीमध्ये होते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर अंडाशय प्रमुख भूमिका जी आहे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये आपल्याला अंडाशयाची पाहता येते. तसेच आपणास माहीत आहे प्रोजेस्टेरॉन व इस्ट्रोजेन हे जे दोन संप्रेरक आहेत, हार्मोन्स आहेत, तर ह्या हार्मोनचाही अतिशय मोलाचा सिंहाचा वाटा आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये म्हणजेच गर्भधारणेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला स्त्री प्रजनन संस्था काय करता येते, सांगता येते. तर बंधू भगिनींनो, यातील सर्व जे अवयव आहेत त्याची आपण चांगली उजळणी करावी, ते पाठ करावेत. ते म्हणजेच अंडाशय असेल, गर्भाशय असेल, त्यानंतर बिजांडवाहिनी असेल, त्यानंतर गर्भाशय ग्रीवा असेल, त्यानंतर योनी असेल, आणि राहिलेले जे आपण भाग पाहिले होते ते म्हणजेच व्हॉल्वा आपण ज्याला म्हटलं होतं, म्हणजेच योनीद्वार असेल. त्यानंतर दुसरे जे भाग आहेत, दोन भाग आपण पाहिले होते, बृहत भगोष्ठ आणि लघु भगोष्ठ. तर हे दोन्ही भाग, तर या भागांचे जे कार्य आहेत, रचना आहे, हे आपण लक्षात ठेवावी. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुरुष प्रजनन संस्थेसहित. तोपर्यंत धन्यवाद.